ठाण्यावरून आपण चाललो आहे विटीला आणि हा भारतातला पहिला रेल्वे मार्ग बोरीबंदर ते ठाणे ही पहिली रेल्वे धावली 6 एप्रिल 1853ला। भारतातली पहिली रेल्वे। तर ह्या स्टेशनचं पहिलं नाव बोरीबंदर, मग झालं विटी विक्टोरिया टर्मिनस आणि आत्ताचं आहे नाव CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। ह्या स्टेशनचं हे जे आर्किटेक्चर आहे हे खूप सुंदर आहे। काय पद्धतीचं काम केलं आहे बघा। ह्या कमानी ह्या गॉथिक शैलीचं हे काम आहे, जसं रोममध्ये इटलीमध्ये व्हेनिसमध्ये असतं ना त्या पद्धतीचं हे काम आहे केलेलं। आणि खूप भव्य दिव्य असं स्टेशन आहे। सगळ्यात मोठं स्टेशन आहे मला वाटतं भारतातलं हे, आणि इथून बऱ्याच ठिकाणी अख्ख्या भारतात इथून रेल्वे जातात। हे बघा काय शिल्पकारीचा नमुना आहे हा, आणि हे का राजवाड्यासारखं वाटतं। आणि मी एक स्टोरी सुद्धा ऐकलेली ती शेअर करतो की असं म्हणतात की विक्टोरिया टर्मिनसच्या राज्याभिषेकासाठी हे स्टेशन बांधलं गेलं की तिला भेट देण्यासाठी म्हणून। आणि असं म्हणतात की हा तिचं खरं म्हणजे राजवाडाच होता, आणि तिच्या ह्या राजवाड्यातून ही ट्रेन निघायची आणि तिच्यासाठी राणीची बाग बांधलेली भायखळ्याला। तर त्या भायखळ्याला ती ज्या वेळेला इथे इंडियामध्ये यायची भारतामध्ये, त्यावेळेला ह्या राजवाड्यातून इथून ती ट्रेनने भायखळ्याला जायची आणि तिथे ती 2 दिवस वगैरे राहायची आणि त्याच्यानंतर ती परत ह्या स्टेशनला यायची आपल्या राजवाड्यात। ह्या पद्धतीचं हे बांधकाम केलेलं आहे। हे बघा ही समोर BMCची बिल्डिंग आहे। हे सुद्धा 150-200 वर्षापूर्वीचं काम आहे। आता ही जी मी स्टोरी सांगितली ही खरी आहे की खोटी आहे मी कोणाकडून तरी ऐकलेली आहे। किती मोठं स्टेशन आहे बघा। आता सध्याचं मला वाटतं मॉडिफिकेशन चालू आहे। आणि बघा ना इतक्या वर्षापूर्वी हे बांधलेले ही बिल्डिंग आहे, 250 वर्षापूर्वी, आणि अजून तशीच्या तशी आहे। आता हिचं आणि हिला सुद्धा हेरिटेज वारसा आहे। आणि असं म्हणतात इथे बोरीबंदर नाव का पडलं तर इथे बऱ्याच सामानाची ने-आण व्हायची आणि त्याच्यासाठी गोण्या लागायच्या आणि त्या गोण्यांना बोरी असं म्हणतात, म्हणून हे नाव पडलं बोरीबंदर। मग ते झालं कालांतराने विटी विक्टोरिया टर्मिनस आणि त्याच्यानंतर आता झालंय CSMT। खरंच हा राजवाडा असेल का मला प्रश्न पडतो। आणि ह्या बघा ह्या लंडनवरून बस आणलेल्या आहेत, लंडनच्या बस इथेच विटीच्या ह्या CSMT स्टेशनच्या बाजूलाच हा मोठा बस डेपो आहे आणि ह्या लंडनच्या बस। पण त्या बस या खूप छान वाटतात। ज्या वेळेला मी मरीन ड्राईव्हवरून वगैरे लास्ट टाइम मॅच बघायला गेलेलो वानखेडेला, त्यावेळेला ह्या बस बघितलेला, खूप छान वाटतात। फक्त ह्या बस तशा छान ठेवल्या पाहिजेत आपल्याकडच्या पब्लिकने, आणि त्यांना ॲटलिस्ट रोज वॉश तरी करायला हवं। आता इथून आपण पुढे जाऊ बाजार गेटला।
आता इथून आपण आलो बाजार गेटमध्ये आणि हे पंचमपुरीवाला हा 1848 पासून आहे. म्हणजे बोरीबंदर स्टेशन अस्तित्वात यायच्या आधीपासून हा पंचमपुरीवाला आहे. आणि ह्याच्याकडे पंचमपुरीवाल्याकडे राजमा आणि पुरी हा खूप फेमस आयटम आहे. आणि ह्या बाजार गेटच्या रोडला तुम्हाला खाण्याची भरपूर दुकानं मिळतील. पूर्ण खाऊ गल्लीच आहे ही. बरीच अशी दुकानं आहेत की इथे तुम्हाला खाण्यापिण्यासाठी काही टेन्शन नाही आहे. हवं ते खाऊ पिऊ शकता. तर असंच आपण पुढे पुढे जाऊ बाजार गेटमधून. आता आपण बाजार गेटमध्ये आहोत आणि आता बाजार गेटमधून पुढे पुढे आपण चालू आणि फोर्ट एरियात जाऊ. खरं तर ह्या एरियाला फोर्ट असं म्हणतात कारण की तुम्हाला माहिती आहे प्राचीन मुंबई जेव्हा ब्रिटिश इथे आले ना आणि त्यावेळेला ही असं म्हणतात फक्त मुंबई हा जो परिसर फक्त 1 किलोमीटरचा होता. 1 किलोमीटर लांबी आणि अर्धा किलोमीटर रुंदी. आणि इथे किल्ला बांधलेला ब्रिटिशांनी त्याला म्हणून इथे त्याला फोर्ट म्हणतात. आणि ही जी आपण बघतोय ही आहे अग्यारी लेन. या अग्यारी लेनमध्ये हे पारशी धर्माच्या लोकांचं हे धार्मिक स्थळ आहे. जसं आपलं देऊळ असतं तसं पारशियांचं हे देवस्थान आहे. त्याला अग्यारी असं म्हणतात. आणि भव्य दिव्य मला वाटतं इथे इतर हिंदू धर्मियांना वगैरे प्रवेश नसतो. फक्त पारशीयच जाऊ शकतं त्याच्या आतमध्ये. ही अग्यारी लेन आणि हा आर्य समाज फोर्टमधला चौक. आणि बघा इथे कसं प्लॅनिंगने काम केलेलं आहे मित्रांनो, कुठल्या पद्धतीने. तर आता आपण पुढे जाऊ आणि असे आपण फिरत 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 परत CSMG स्टेशनला येऊ. हे बघा पाण्याचे हे जे बॉटल्स आहेत कशा प्रकारे रचून ठेवलेत बघा. व्हिडिओ आता खूप मोठा होईल. हे सुद्धा पारशी धर्मियांचं मला वाटतं ते ज्या वेळेला प्रार्थनेला येतात ना त्यावेळेला मला वाटतं हातपाय धुण्यासाठी वगैरे बांधलेलं आहे असं मला वाटतं. मला नक्की माहिती नाही आहे. आणि खूप चांगला समाज आहे तो, शांतिप्रिय आहे. पण सध्या त्यांचे बरेच कमी होत आहेत. त्यांचा समाज कमी होत चालला आहे. हे इथे कुठल्या तरी प्रकारचं काम चालू आहे. ह्या सगळ्या बिल्डिंगचं काम बघितलंत ना मित्रांनो तर हे बसाल्ट दगडामध्ये काम केलेलं आहे. येलो कलरचं पिवळ्या कलरचं बसाल्ट दगड आहे हा. मॉडर्न बुक स्टॉल. हे बघा ही सुद्धा बिल्डिंग. ह्या सगळ्या बिल्डिंग प्राचीन आहेत. 100-150 वर्षापूर्वीच्या बिल्डिंगी आहेत त्या. आणि सगळ्या मला वाटतं ब्रिटिश लोकांनी बांधलेले आहेत. आणि ह्या सगळ्या बिल्डिंग्स हेरिटेजमध्ये गेलेल्या आहेत. युनेस्कोने ह्याने हेरिटेज असा वारसा दिलेला आहे आणि खरंच तो जतन करून ठेवावा. मी आता मागे असं पण ऐकलं की आपल्या मुंबईमध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त आर्ट डेकोच्या बिल्डिंगी या मुंबईमध्ये. ही बघा ही सुद्धा एक आर्ट डेको टाईपमध्ये बिल्डिंग आहे. ही ट्रायंगल शेपमध्ये बिल्डिंग बांधलेली आहे आणि किती सुरेख काम आहे बघा. आणि खूप शांत एरिया आहे. हे बॉम्बे स्टोअर. एका जमान्यात मी 2000 साली इथे कामाला होतो लक्ष्मी बिल्डिंगला. आता मी तुम्हाला दाखवतो ती समोरच आहे लक्ष्मी बिल्डिंग.
आणि हे बॉम्बे स्टोअर हे बऱ्याच म्हणजे आर्टिफॅक्टसाठी खूप फेमस आहे, बॉम्बे स्टोअर म्हणून. तर इथे बरेच महागडे आर्टिफॅक्ट्स मिळतात. मला वाटतं श्रीमंत लोक जे आहेत, रिच लोक, त्यांच्या घरामध्ये ठेवण्यासाठी, कारण की हे खूप महाग आहेत. मध्यमवर्गीय तर मला वाटत नाही अफोर्ड करू शकतो इतके महागडे आर्टिफॅक्ट्स. जे बंगल्यामध्ये वगैरे असतात ना, आपण बघतो बघा मूवीमध्ये वगैरे. हे बॉम्बे स्टोअर आहे ना, हे 1906 सालचं आहे. आणि ह्या बिल्डिंगमध्ये 1906 साली ह्या बिल्डिंगमध्ये ते स्थापण्यात आलेलं आहे. म्हणजे किती जुनं आहे बघा. आणि ही लक्ष्मी बिल्डिंग. एका जमान्यात 2000 साली मी इथे कामाला होतो ओरिएंटल लँग्वेजेस ब्युरोमध्ये. आणि ही बिल्डिंग बांधलेली आहे 1936 साली. ही सुद्धा स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळातली आहे. आणि इथे पहिलं लाहोरचं इन्शुरन्सचं ऑफिस होतं. त्यावेळेला इंडिया आणि पाकिस्तान हे वेगळे झालेले नव्हते. त्यावेळेला एक कराचीची कंपनी त्याचं इथे ऑफिस होतं इन्शुरन्सचं. आणि हे सुद्धा काम बसवाल्ट दगडामध्ये केलेलं आहे. आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी तशी कमी आहे, शांती आहे इथे. नाही तर इथे ऑफिसेसचे बरेचसे लोक असतात. तर मला मित्रांनो ना इतकंच सांगायचं आहे की आपण ज्या वेळेला इथे येतो ना VTला व्हिजिट द्यायला, CSMTला, तेव्हा गेटवे ऑफ इंडियाला लोक व्हिजिट देतात. VT स्टेशनच्या बाहेर बसतात, तिथे सेल्फी काढतात आणि सरळ निघतात गेटवे ऑफ इंडियाला टॅक्सीत किंवा बसमध्ये बसून, किंवा मुंबई दर्शन. आणि मुंबई दर्शनमध्ये आहे ना मित्रांनो, तुम्हाला हे दाखवलं जात नाही. या बिल्डिंगी, ह्या ज्या इमारती आहेत ना, ह्यांचं काम, ह्यांचं जे स्ट्रक्चर आहे, आर्किटेक्चर आहे, ह्याची खरी म्हणजे माहिती दिली पाहिजे. आणि हा गाडीमधून किंवा बसमधून बघण्याचा प्रकारच नाही आहे. तर ह्याची खरी म्हणजे माहिती दिली पाहिजे तुम्हाला, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच. मलाच आधी थोडी खूप कमी माहिती आहे. मीच यूट्यूबवरून रिसर्च करून ही माहिती घेतलेली आहे. आता आपण पुढे आलो आहोत. आणि ही जी आपण बघतोय ना मित्रांनो, ही आहे 1953 साली बांधलेली यजदानी बेकरी. हे जर आता आपण मेरवान म्हणतो ना, तर झेंट मेरवान म्हणून पारशी गृहस्थ होते, त्यांनी ही बेकरी बांधली आहे. आणि 1953 सालची बेकरी आहे. आणि हिला सुद्धा हेरिटेज दर्जा मिळालेला आहे. आणि अजूनही बेकरी बघा तुम्ही तशीच ठेवलेली आहे. आणि इथे आधी बसून खाऊ शकत होते लोक, पण आता मला वाटतं 2023 पासून हे बंद करण्यात आलेलं आहे बसून. आता तुम्ही फक्त इथून म्हणजे आपण पार्सल वगैरे घेऊन जाऊ शकतो. आणि इथे मस्का बन जसं इराण्यांच्या कॅफेमध्ये मिळतं ना, तसं ही इराणी आणि पर्शियन अशी ही बेकरी आहे. ही सेम अशीच बेकरी आहे गिरगावात सुद्धा आहे, आणि मला वाटतं बांद्राला सुद्धा आहे. आता बघा आपण पुढे आलो आहोत. आणि ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ह्या बिल्डिंगी आहेत बघा. ह्या ज्या इमारती दिसत आहेत ह्या आर्ट डेकोमध्ये बांधलेल्या आहेत. आणि तुम्ही बिल्डिंगच्या खाली बघाल ना, ह्या इमारतीच्या बघा, पावसामध्ये वगैरे किंवा उन्हामध्ये तुम्हाला उभं राहण्यासाठी त्यांनी जागा केलेली आहे. तसं आत्ता आपण बंगल्यामध्ये वगैरे असतं ना शेड, त्या टाईपमध्ये. आणि आत्ताच्या नवीन बिल्डिंगना तसं आपल्या इथे नाही आहे इमारतींना. म्हणजे त्यांनी किती विचार केला आहे बघा ना. आणि ह्या सगळ्या आर्ट डेको टाईपमध्ये बिल्डिंग आहेत. ह्यांना आर्ट डेको असं म्हणतात. तर हा परत मी सांगितलं तसं पिवळा बसाल्ट आहे किंवा लाईमस्टोन आहे आणि चुनखडी आणि रेड स्टोन आहे. त्याचा वापर करून ह्या बांधले गेलेले आहेत. काय कलाकुसर आहे बघा बिल्डिंगची. खूप अप्रतिम अशा बिल्डिंगी बांधलेल्या आहेत. मी हेच मगाशी म्हणत होतो की ह्या बिल्डिंगी बघण्यासाठी, ह्या इमारतींना बघण्यासाठी इथून पायी चालतच आलं पाहिजे. आणि माझ्याकडे आहे ना मित्रांनो कॅमेरा चांगला नव्हता, मी मोबाईलने काढत होतो. आणि त्यावेळेला माझं एकच चुकलं की तिकडचे जे डिटेल्स आहेत ना ते मी तेवढे कॅप्चर नाही केले. ते मी कॅमेऱ्यामध्ये कैद नाही करू शकलो, कारण त्याचं जे कधी बांधलेले आहेत बिल्डिंगी, कधीच्या आहेत ह्या सगळ्या.
आणि मी इथे बघितलं ना, ह्या एरियामध्ये बऱ्याच अशा गायी आहेत आणि त्या गायींना लोक चारा घालतात. आणि हा स्टॉक एक्सचेंजचा बुल हे श्री भगवान रामपुरे म्हणून सोलापूरचे जे आपले शिल्पकार आहेत ना, त्यांनी हा ब्रॉन्झचा पुतळा बांधलेला आहे बुलचा. आणि हा स्टॉक एक्सचेंजच्या बाहेर ठेवलेला आहे. आणि ते आपले दिसत आहेत कॉमन मॅनचं एक स्टॅच्यू आहे आणि हा बुल आहे. तर एक वेळेला हे आता इथून आपण स्टॉक एक्सचेंजमध्ये जाऊ, म्हणजे बाहेरूनच बघू ती बिल्डिंग. आता आपण ॲक्च्युली आलो आहेत काळा घोड्याच्या मागे. इथून शेअर मार्केटच्या स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगपासून आपण पुढे आलो. काळा घोड्याच्या हा मागचा एरिया आहे, मागची गल्ली आहे. आता हे बघा, एक रद्दीवाल्याचं, एक भंगारवाल्याचं दुकान आहे, फरशीन पेपर अँड भंगारवाला. इथे तुम्हाला ना खूप काही काही वस्तू मिळू शकतात बघा, जुन्या नक्कीच, आणि कमी भावात. तर ह्याच्या मागच्या बाजूला काळा घोडा आहे. आणि इथून पुढे आपण गेलो की फ्लोरा फाउंटन येईल. फ्लोरा फाउंटन, हुतात्मा चौक. ही बघा, ही सेंट्रल बँक ऑफ इंडियाची बिल्डिंग आहे. ही 1911 सालची बिल्डिंग आहे. आता ही सुद्धा बघा, ह्या बिल्डिंगच्या वरती जर तुम्ही बघाल ना नीट, तर तो घुमट दिसतोय लाल कलरचा. काय बांधकाम केलं आहे बघा ह्या बिल्डिंगचं सुद्धा. तर हा पूर्ण फोर्ट एरिया, पूर्ण विटी, ते मला वाटतं नरिमन पॉईंट, भायखळा इथपर्यंत हेरिटेजच सगळ्या वास्तू आहेत. इतक्यासुद्धा वास्तू आहेत तेवढे. आता इथून आपण सरळ या डावीकडे गेलो की आलं काला घोडा. काला घोडा तर फेमस आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि त्याच्या पुढे आपण गेलो की गेटवे ऑफ इंडिया.
पण हे खरं ओळखलं जातं 150 वर्षापूर्वीपासून फ्लोरा फाउंटन म्हणून, आणि हा एरिया पहिल्यापासूनच फ्लोरा फाउंटन म्हणून प्रसिद्ध आहे. तर इथे आधी फ्रेयर म्हणून एक अधिकारी होते, त्यांच्या नावाने होता हा प्रसिद्ध. पण नंतर मग लोक ही वरती जी रोमन देवता आहे तिला बघून लोक फ्लोरा 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 फाउंटन असं म्हणायला लागले. खूप फेमस एरिया आहे हा, लोक इथे येतात, सेल्फी काढतात. पण ह्याच्या मागचा जो इतिहास आहे तो असा आहे की ही खूप पुरातन वास्तू आहे आणि नंबर 1चं हे शिल्प आहे जगातल्यांपैकी. युनेस्कोने याला हेरिटेज असा वारसा दिला आहे. आणि त्यावेळेला हा फोर्ट एरिया म्हणून प्रसिद्ध होता. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की इंग्रजांचा हा किल्ला होता आधी 200 वर्षापूर्वी वगैरे. तर त्यावेळेला ही वास्तू बांधली गेली, म्हणजे इथे नाही बांधली गेली आहे ती परत, ती त्यांनी लंडनला ही वास्तू तयार केली आणि हे शिल्प लंडनवरून त्यावेळेला बोटीने इथे आणलं आणि त्याची असेंब्ली इथे झालेली आहे. आणि ह्या शिल्पाला पूर्ण खर्च आला फक्त 47,000 त्यावेळेचा. या 47,000ची आजसुद्धा 2025-24मध्ये सुद्धा व्हॅल्यू आहे. तर अशी ही कलाकृती आधी राणीच्या बागेमध्ये बसवणार होते, पण मग त्यांचं असं ठरलं की ह्या एरियाला त्यांना डेव्हलप करायचं होतं. त्यावेळेला बघा त्यांचा विचार किती मोठा आहे. तर ह्या एरियाची जर शोभा वाढवण्यासाठी ते शिल्प त्यांनी राणीच्या बागेत न बसवता इथे बसवलं आणि त्याचा टोटल खर्च आला 47,000. आता ही तुम्हाला वरती दिसते ही रोमन देवता आहे. असं म्हणतात की फुलांची देवता असते. तर तिचं ते वरती एक आयकॉनिक अशी बसवलेली आहे ती. खाली बघा तुम्हाला ही माशांची शिल्प दिसत आहेत चारी बाजूला, आणि खाली या 4 देवी आहेत. त्या देवींच्या हातामध्ये औद्योगिक, परत वनस्पती आणि फूड आणि कल्चर, फळं असं ते सिम्बॉलिक रूपामध्ये दर्शवलं गेलेलं आहे. आणि ह्या वास्तूला हेरिटेज वारसा म्हणून आहे. आता हे हुतात्मा स्मारक चौक बघा, इथे फ्लोरा फाउंटनच्या बाजूलाच आहे आणि तिकडे हे बघा 105 हुतात्म्यांची नावं लिहिली आहेत. ही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ झाली त्याच्यामध्ये जे 105 हुतात्मे मारले गेले. आणि मी जेव्हा रिसर्च केलं तेव्हा मला असं कळालं की इथे फक्त 37 लोकांची इथे हे झाली, म्हणजे त्यांना पोलिसांनी मारलं, त्यांची हत्या झाली. आणि बाकी इतर ठिकाणी म्हणजे बेळगावला वगैरे महाराष्ट्रात इतर ठिकाणी बाकीचे मारले गेले. तर असे टोटल मिळून हे 105 आहेत आणि त्यांची इथे नावं लिहिलेली आहेत. 20 जानेवारी 1956ला हे आंदोलन झालं आणि त्याचं प्रतीक म्हणून इथे हे स्मारक बांधलं गेलं. आणि ह्या स्मारकामध्ये तुम्हाला ह्या ज्या 2 हे जे पुतळे दिसत आहेत, हे स्टॅच्यू दिसत आहेत, त्याच्यामध्ये एक आहे शेतकरी आणि एक आहे कामगार वर्ग. हे बघा, त्यावेळेला कम्युनिस्ट चळवळ खूप जोरात होती महाराष्ट्रामध्ये, तर त्या दोघांचं सिम्बॉलिझम म्हणून हे केलेलं आहे आणि इथे त्या दोघांचे पुतळे उभारलेले आहेत. तर हे संयुक्त महाराष्ट्राची ही आठवण हुतात्मा स्मारक चौक, आणि ह्यांच्यामुळे आपल्याला आज मुंबई गुजरातमध्ये नाही गेली आणि ती महाराष्ट्रात राहिली. आणि न भूतो न भविष्य ती मुंबई महाराष्ट्राचीच असेल. ते हे बघा स्मारक ते. तर आता आपण हुतात्मा चौकावरून हा रस्ता क्रॉस करू आणि परत जाऊ CSMTच्या स्टेशनच्या दिशेने. माझ्या सारखं मला VT स्टेशनच येतं, कारण ते इतकं बसलं गेलं आहे ना. आणि मित्रांनो, हा पुतळा तुम्ही सांगू शकता कोणाचा आहे? हा आहे दादाभाई नौरोजी यांचा पुतळा आहे. त्यांना असं पण म्हणायचं की ते इंडियाचे अनऑफिशियल ॲम्बेसेडर होते. आणि हे बघा, ही सगळी पुस्तकांची दुकानं आहेत. ओरिएंटल बिल्डिंगच्या खाली फोर्टला बरीचशी अशी पुस्तकांची दुकानं आहेत. इथे तुम्हाला सगळी पुस्तकं मिळतील 100 रुपयामध्ये. फक्त ही ओरिजिनल नसतात, डुप्लिकेट प्रिंट केलेली असतात, कमी प्रतीच्या कागदावरती. बरीच लोक घेतात इथे.
आज कित्येक वर्षापासून ही पुस्तकांची गल्ली आहे आणि हे मेट्रोचं काम चालू आहे। हे बघा, हे L&Tला दिलेलं आहे मेट्रोचं काम, अंडरग्राऊंड मेट्रो आहे ही। तर त्याचं काम आपल्याला बघायला मिळतं ह्या फोर्ट रोडवरती। कधी होईल मला माहिती नाही मेट्रो, कमीत कमी अजून नाही म्हटलं तरी एक 5-6 वर्ष नक्कीच जातील। फुल फ्लेश चालू आहे ना। मी जसं मागे म्हणालो तसं ही मेट्रो कमीत कमी 20 वर्षापूर्वी मुंबईमध्ये फुल फ्लेश चालू झाली पाहिजे होती। तुमचं मत काय तुम्ही सांगा आणि कमेंट करा, कारण की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे। तर इथे मुंबईमध्ये आर्थिक राजधानी असताना इथे कधीच मेट्रो चालू झाली पाहिजे होती फुल फ्लेश। पहिली ह्याच रस्त्यांवरून ट्राम निघायची। आता ही बघा, एक फॉरेनर युवती आपल्या आर्ट डेको बिल्डिंग्सचा फोटो काढते। तर इथे सुद्धा एक अग्यारी आहे समोर। ह्या सगळ्या बिल्डिंगी बघा, ह्या सगळ्या इमारती ब्रिटिशांनी बांधलेल्या आहेत। मग मी तेच म्हणतोय सारखं की जर त्यांनी आपल्यावर राज्य नसतं केलं तर ह्या बिल्डिंगी आपल्याला आयुष्यात कधी बघायला सुद्धा मिळाल्या नसत्या। तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये कळवा। मला तर असं वाटतं त्यांनी अजून एक 20-25 वर्ष राज्य करायला हवं होतं आपल्यावर। आपली नक्कीच आपण अजून पुढे असतो एक 50-1 वर्ष तरी। ही JN पेटिट इन्स्टिट्यूट बघा ना, हिचं काय काम केलेलं आहे। हा सगळा जो बिल्डिंगचा आर्किटेक्चर आहे ना, ह्या आर्किटेक्चरमध्ये तुम्हाला दिसेल रोम आणि व्हिनिससारखं काम दिसेल बघा। आता ना मुंबईमध्ये तेवढी जागा राहिली आणि असं काम होऊच शकत नाही। आता हा जो रस्ता दिसतोय ना खुला, हा जो खाली रस्ता एम्प्टी रस्ता जो दिसतोय ना, ह्याच्या खाली मेट्रोचं काम चालू आहे आणि ह्याच्या खालून मेट्रो जाते। मेट्रो ही बघा, ही पूर्ण खाली अंडरग्राऊंड मेट्रो आहे। ही जी दिसते ना, हे बघा ह्याच्या खालून ही पूर्ण मेट्रो लाईन चाललेली आहे। त्याच्यामुळे ह्या रस्त्याचं काम चालू होतं। हा पूर्ण रस्ता खोदलेला आणि इथे पत्र्याच्या शेड्स होत्या, म्हणजे पत्र्याच्या शेड्स नाही म्हणतो ना, पत्र्याचे असे प्लॅटफॉर्म टाकलेले मोठमोठे। त्याच्यामुळे सध्या हा रस्ता पूर्णपणे बंद आहे, वन साईडच चालू आहे फक्त। तर आता मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्याच्यामुळे मी फास्ट फॉरवर्ड करतो। पण मला हे मित्रांनो तुम्हाला काम दाखवायचं होतं। बघा ना, ह्या आपण कधीच नाही बघत इतक्या बारीक लक्षपूर्वक। तरी माझ्या कॅमेऱ्यामध्ये इतकं हे काम येत नाही आहे, तेवढे डिटेल्स नाही येत आहेत। आणि प्रत्येक बिल्डिंगवरती जर तुम्ही बघाल ना, तर काही ना काहीतरी आर्ट फॉर्म आहे, काही प्राण्यांची चित्र आहेत। हे खादी ग्रामोद्योग भंडार, ह्याचं एक पूर्ण दुकान आहे, एक मोठंच्या मोठं स्टोअर आहे। आणि 2 ऑक्टोबरला ना गांधी जयंती असते, त्या दिवशी खादी ग्रामोद्योगमध्ये 50% डिस्काउंट असतो। चरख्यावर घातलेलं सूट ठेवलं इथे। आपल्या इकडे असं वायरिंगचं जाळं असतं। म्हटलं ना, ब्रिटिश आले म्हणून एवढं तरी झालं असं मला पर्सनली वाटतं। तर ह्या बिल्डिंग्स आहेत ना, ह्या जितक्या इमारती आहेत ना, गॉथिक शैलीतल्या आहेत आणि आर्ट डेको आहेत। तर त्यांनी त्यावेळेला ह्या विचारपूर्वक केलेल्या आहेत की गॉथिक शैलीमध्ये करायचे आहेत ह्या बिल्डिंग। आणि आर्किटेक्चर होते फ्रेडरिक विलियम स्टीव्हन्स। त्यांनी विटी स्टेशन बांधलेलं आहे, BMCची बिल्डिंग बांधलेली आहे आणि आपल्याकडे विटांच्या बऱ्याच अशा बिल्डिंगी त्यांनी बांधलेल्या आहेत इकडच्या इमारती। तर बघा ना, काय लेवलला त्यांनी काम केलेलं आहे। आणि ह्या बघा समोरच्या काही बिल्डिंगी, मला वाटतं इमारती त्यांनी जी जागा सोडलेली आहे त्याच्यात आपल्या लोकांनी बांधलेल्या आहेत विटांच्या।
ही बघा, ही पुढे तुम्हाला दिसते ही लाल दगडामध्ये रेड स्टोनमध्ये बांधलेली इमारत आहे. आणि त्यावेळेला सिमेंटचा एवढा वापर नव्हते करत, तर चुनखडीमध्ये त्या इमारती बांधलेल्या आहेत. आणि कुठेच लिकेज वगैरे नाही आहे. आणि सध्या मला वाटतं हे हेरिटेजचा दर्जा मिळाल्यामुळे ना, हे सगळे खालचे फेरीवाले जे होते, मल्लू लोक जे विकायचे, लोकांना लुबाडायचे कुठल्याही भावात, त्यांना सगळ्यांना इकडून हाकलून दिलेलं आहे असं वाटतं. आणि हे चांगलं काम केलं आहे. हे असंच राहायला पाहिजे. कारण की त्यांनी बघा, ते खाली तुम्हाला दिसतंय त्या जिथे चालायला जागा आहे लोकांना, फुटपाथ, तो पूर्ण त्यांनी कव्हर केलेला असायचा. ॲक्च्युली मी मगाशी म्हटलं, हे बघा समोर दिसतं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथून चालायला पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये खूप बरं वाटतं. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला थंडावा जाणवतो त्या ठिकाणी जाताना. कारण की हा जो स्टोन आहे बसाल्ट आणि तो रेड स्टोन चुनखडीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला खाली चुनखडी म्हणजे त्याच्यामध्ये दुकानं होती, तसा थंडावा असतोच. सगळे मल्लू बसायचे खाली. ते कुठे गेले काय माहिती, आता का पुढे आहेत काय माहिती, पण ह्याच रोडला असायचे सगळ्या दोन्ही बाजूला. बघा आहेत काय काय धंदे आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो ना, मुंबईमध्ये इतकी ठिकाणं आहेत ना, इतकी की मुंबईमध्ये अर्धी म्हणजे 2% पण मुंबई आपण बघितलेली नाही आहे असं मला तरी वाटतं. आणि जी ब्रिटिशांनी बांधलेली 100-200 वर्षापूर्वीची मुंबई आहे, जसं माझगाव, डॉकयार्ड आणि हे कुलाबा, बरेच आहेत. बघा ना, साधा सिंपल आहे. आता मागचा कमीत कमी 1.5 तास झाला मी इथे फिरतोय. तुम्हाला हे शॉर्ट करून दाखवलेलं आहे. बघा ना, जितक्या बिल्डिंग्स तुम्हाला, खूपच व्हिडिओ आता मोठा होतोय. मित्रांनो, एकच तुम्हाला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कमेंट येऊ देत. आता फक्त मुंबईमध्ये जर तुम्ही बघाल ना, तर फक्त टॉवर आणि टॉवर आहेत. आणि आता रिडेव्हलपमेंटमध्ये मी जसं म्हटल्याप्रमाणे रिडेव्हलपमेंट आता मुंबईची चालू आहे. पण त्यावेळेला खरंच हे रस्त्याचं प्लॅनिंग करून आणि त्याच्यातून निदान 2 गाड्या तरी सहजासहजी जातील, पार्किंगची व्यवस्था असं करून बांधकाम करायला हवं होतं. पण तसं कोणी काही करत नाही आहे. जो तो उठतो तो त्याला FSI आणि काय अजून कुठला FSI असतो तो माहिती नाही मला, तो हवा असतो. पहिल्या एक बिल्डिंगमध्ये 40 रूम होते, 32 रूम होत्या. आता त्याच ठिकाणी 500 रूम, 200-300, कुठून पार्किंगला जागा नाही, काही नाही. खाली तुम्ही बघाल ना, बिल्डिंगच्या वाटवळ एवढ्या बाईक लावलेल्या असतात की रस्त्यातून चालायला जागा नसते. आणि BMC किंवा TMC कोणी लक्ष देत नाही की उद्या जर काही प्रसंग आला तर कुठून धावायचं, लोकांनी कुठं उभं राहायचं, काहीच नाही. इतक्या बाईक आणि कार लावलेल्या असतात, रस्त्यावर जायला जागा नाही, रस्त्यावर इतक्या गाड्या झालेल्या आहेत. तर ॲक्च्युली हे प्लॅनिंग करून करता आलं असतं, पण काही कोणी केलेलं नाही आहे. आपल्या इथे कसं चालतं, मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया, या पद्धतीचा सगळा कारभार आहे. आणि इतक्या बिल्डिंगी आहेत, इतक्या इमारती आहेत, कुठलीही बिल्डिंग अजूनपर्यंत तरी मला ऐकिवात नाही की कोलॅप्स वगैरे झालेली आहे किंवा काही झालेलं आहे असं. नाही तर आमच्याकडे इथूनच आपण पुढे गेल्यावर आपल्याला माहिती आहे, आपल्या सो कॉल्ड भारतीय लोकांनी ब्रिज बांधलेला, तो कोसळला. त्यामुळे आपला जो विषय नाही. हे बघा, ही जी जागा आहे ना, इथे तुम्हाला यायला जायला चांगला अशी वाट होती. तुम्ही ऊन पावसामध्ये तुम्हाला सगळ्यात सेफर साईड आहे. आणि इथेच दोन्ही साईडला ते फेरीवाले असायचे. आता इथून आपण पुढे आलो की हे आलं कॅपिटॉल.
इकडे पहिलं एक थिएटर होतं, पण आता मला वाटतं ते बंद झालेलं आहे आणि त्याच्या खाली एक बिअर बार आहे आणि त्याच्या पुढे आपण गेलो की आपल्याला दिसतं तो आराम वडापाव. तर बराच फेमस आहे, पण इतका मला काय एव्हरेज वाटला तो वडापाव. तर आणि इथे तुम्ही आलात ना की तुमची खाण्यापिण्याची खूप चंगळ असते, कारण की तिकडे कॅनन वडापाव आहे फेमस. एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पण एक वडापाव आपलं कॅनन, तिकडे कॅनन पावभाजी आहे. एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक अजून एक पावभाजी सेंटर आहे, असे 2 आहेत. तिथे थोडी स्वस्तात पावभाजी मिळते आणि बऱ्याच वर्षापूर्वी खूप फेमस होते. त्यावेळेला आम्ही FSला यायचो. आणि हा बघा वाईड अँगल, आपल्या राणीचा राजवाडा म्हणजे विक्टोरिया टर्मिनस, जे आताचं CSMT. ती बघा ती फॉरेनर तिथे सेंटरला उभी राहून फोटो काढते आपल्या ह्या विक्टोरिया टर्मिनस CSMT स्टेशनचं. दिसते का त्या सिग्नलच्या खाली उभी आहे. आणि ही बाजूला मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग. तर हा आराम वडापावबद्दल मी तुम्हाला म्हणत होतो ना, बघा ह्या यूट्यूबर्सने खूप फेमस केला हा वडापाव, पण इतका काय तो आहे ठीक आहे, एव्हरेज आहे. प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस असते. तर त्याच्यामध्ये हळद नसते ह्या वडापावमध्ये आणि बरेच बाहेरचे लोक येऊन हा वडापाव खातात. कारण की मुंबईच्या बाहेरच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना ना मी बघितलं, दिल्ली, पंजाब आणि राजस्थान, MP इकडच्या लोकांना वडापावची खूप क्रेज आहे. बघा किती गर्दी आहे, अक्षरशः लाईन लागली आहे रेशनिंग दुकानासारखी वडापाव खायला. आणि हे सगळे गेटवे ऑफ इंडिया वगैरे फिरायला आलेले आहेत. तर हा बघा एक तो राणीच्या राजवाड्याचा लुक. आता आपण इथून रस्ता क्रॉस करू आणि जाऊ पुढे आणि असे फिरून नरिमन पॉईंटवरून क्रॉफर्ड मार्केट करत परत CSMTला येऊ. तर ही बिल्डिंग मुंबई महानगरपालिकेची, ही सुद्धा ज्या वेळेला विक्टोरिया टर्मिनस बांधलं त्याच वेळेला बांधलेली आहे. आणि हे पण त्यांचं त्यावेळीची म्युन्सिपाल्टीचंच ऑफिस होतं, पण किती भव्य दिव्य बांधली आहे बघा ना. आणि ही सुद्धा बिल्डिंग आर्किटेक्चर आहेत ह्या बिल्डिंगचे फ्रेडरिक विलियम स्टीव्हन्स, FW स्टीव्हन्स करून त्यांना हे करायचं. त्यांचा मुलगासुद्धा चार्ल्स स्टीव्हन्स म्हणून आर्किटेक्ट होता आणि त्याने रिगल सिनेमा बांधलेला आहे. मी विचार करतो कधी कधी की 150 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी त्यांच्याकडे काय प्रकारचं नॉलेज होतं बघा ना. आता कोणीही ह्या पद्धतीचं बांधकाम करत नाही. थोडं बहुतेक आहे ना हे आर्ट डेको टाईपमध्ये, म्हणजे त्या टाईपमध्ये नाही, फक्त त्यांनी बाहेर केलेलं आहे. ते हिरानंदानीला वगैरे दिसतं थोडंसं, कारण की हिरानंदानी वगैरे खूप मोठे बिल्डर आहेत आणि त्यांच्याकडे विजनरी असतं. बाकीचे आपले तुम्ही मुंबईमधली बघितलेत, मी मगाशीच बोललो, परत तेच काय बोलणार. तर त्यांनी तर पूर्ण मुंबईची म्हणजे अक्षरशः व्हर्टिकल म्हणजे 36 माळ्याचे, 50 माळ्याचे, 22 माळ्याचे असे टॉवर बांधले. निदान सगळ्यांनी तरी एकत्र एक तरी बांधायचे, प्रत्येकाने 35 माळ्याचे तर 35 माळ्याचे टॉवर बांधायचे होते. बघा काय बांधकाम आहे बघा याचं. ॲक्च्युली खरं म्हणजे पाहताना मुंबई गव्हर्नमेंटने, आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा मुंबई म्युन्सिपाल्टीने, मुंबई महानगरपालिकेने हे सगळं ओपन केलं पाहिजे लोकांना बघायला. भले तुम्ही इथे तिकीट ठेवा, इथे काय पैसे ठेवा, फीस ठेवा, लोकांना इकडे शूटिंग करायचं, फोटोग्राफी करायचे, पण त्यांना बघायला दिलं पाहिजे ॲटलिस्ट. आणि त्याचा प्रॉपर गाईड पाहिजे. आता बघा इथे चालू आहे हे पेंटिंगचं काम. ह्या अशा भिंती रंगवल्या जात आहेत. मी बघितलं ना मित्रांनो, अख्ख्या मुंबईमध्ये अशा भिंती रंगवल्या आहेत आणि ठाण्यामध्ये सगळ्या फुटपाथच्या भिंती. पण काय म्हणून रंगवल्या आहेत त्या कळत नाही आहेत, कारण की काय आपल्याला त्याच्यातलं करायचं नाही आहे. आंधळा जळते आणि कुत्रा पीठ खाते अशातली गत आहे.
ॲक्च्युली ह्या भिंती रंगवल्या जातात, पण त्याचं काही मिनिंग नाही राहत. कारण की तुम्ही बघाल तर सगळी लोक त्याच्यावरती नाहीतरी थुंकतात. हे एल्फिन्स्टन कॉलेज, ह्याची सुद्धा बिल्डिंग बघा काय बांधलेली आहे. आणि हा मेट्रो सिनेमा बघा, त्यावेळेला काय प्लॅनिंग करून किती मोठा रस्ता आहे बघा. हे कमीत कमी इथे 1 2 3 इथे 4, हा 5 6, इथे सुद्धा एक 7 एक रस्ते जातात. आणि हा कुठला तरी एक हे मॉन्युमेंट आहे. आणि ह्याच्या ऑपोजिटला आहे वासुदेव बळवंत फडके यांचं स्मारक. इथे मस्त खूप सुंदर स्टॅच्यू आहे. वासुदेव बळवंत फडके यांचा. हा मेट्रो सिनेमा एका जमान्यात इथे बरेच पिक्चर लागायचे आणि गाजायचे. सिल्वर ज्युबली व्हायचे, गोल्डन ज्युबली व्हायचे. पण आजकाल खूप बॉलिवूडची वाईट अवस्था आहे आणि बॉलिवूडवाल्यांची सुद्धा. तर इथून आता आपण बरोबर सरळ जाऊ ना तर आपण येऊ सरळ नरिमन पॉईंटला, मरीन लाईन्स. हा कॅफे मेट्रो सिनेमाच्या मागे आहे ना, म्हणून त्याला मेट्रोचं नाव दिलं वाटतं. आणि मी जसं तुम्हाला म्हणालो ना, इथे वेगळीच एक वाईब येते मुंबईची. ही बघा सिनेमा गल्ली, हा सिनेमा रोड. आणि हे ना जुने बोर्ड असे होते मुंबईचे, BMCने लावलेले त्यावेळेला पत्र्याचे. पण ते सुद्धा एक आता त्याचं एक वेगळं हेरिटेज आहे. खूप छान बोर्ड दिसायचे. आता नवीन लावलेत रेडियममध्ये, पण इतकी काही मजा नाही त्याच्यात. खूप बारीक बारीक नावं लिहिली आहेत, आपल्याला पुढे दिसतीलच. खूप छोटी छोटी नावं आहेत त्याच्यामध्ये. आणि ही जी दिसते ती गोल मस्जिद बघा, रस्त्याच्या बरोबर मधोमधच बांधलेली आहे. आणि असंच एक गोल देऊळ गिरगावच्या इथे. मुंबईमध्ये फिरताना मला एक लक्षात आलं ना, इतक्या वास्तू आहेत, इतक्या जुन्या आहेत ना, 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्षापूर्वीच्या. आणि त्याच्यामागे त्याचा एक इतिहास आहे. खरं म्हणजे तो आपण जाणून घेतला पाहिजे. तो खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि त्याचे कमी व्हिडिओसुद्धा आहेत. मराठीत तर खूपच कमी व्हिडिओ आहेत. हे बघा, ह्याच्यामध्ये आपलं सरकार आहे ना खूप पुढे आहे. नो पार्किंगमध्ये गाडी लावली ती. आता बिलकुल नो पार्किंगमध्ये मित्रांनो गाडी लावू नका. 700 रुपये चार्ज आहे. आणि सेकंड टाईम गेलं तर मला वाटतं काहीतरी 1000 रुपये. आणि हे खूप तत्पर असतात ह्या गोष्टींमध्ये RTOवाले. मला चांगला अनुभव आला आहे. तर हे मरीन लाईन स्टेशन गेलं. आणि आता इथून आपण चाललो आहे लोहार चाळीत. ही मागच्या गल्लीतून निघतो आहे. अरे वीडियो बना रहा हूँ. फिर एक आवाज बनते है वीडियो काय को बोलना. हाँ, वो काय को क्या प्रॉब्लम तो क्या हुआ, वो तो मतलब का माल है बंगार वाले का. जोर से बोलो. चमकोगे, चलते रहोगे, चमकते रहोगे, मत देख मुड़ मुड़ के. प्यार होगा तो भंगार वाला को भुला नहीं पाएगा. तर मला वाटतं ह्या भंगारवाल्याला कोणतरी आपली आठवली, तर तिने त्याच्या. ठीक आहे, चला थोडं. तर ही आहे लोहार चाळीच्या मागची गल्ली नंबर 3. इथे बरीचशी अशी लोहार चाळीत ही दुकानं आहेत, मारवाड्यांची आणि हार्डवेअरची दुकानं आहेत. इलेक्ट्रिक सामान भरपूर इथे मिळतं. तर तुम्हाला पण काही इलेक्ट्रिक सामान घ्यायचं असेल ना, होलसेलमध्ये जर घ्यायचं असेल, घराचं वायरिंगचं काम वगैरे करायचं असेल, तर माझ्या मते इथे येण्यात पॉईंट आहे. पण त्याच्यात तुम्हाला अजून एक सांगतो
की जर तुम्ही इथे आलात ना तर इथून घेतल्यानंतर जर काही त्याच्यामध्ये फॉल्ट निघाला ना तर परत एवढं लांब यावं लागतं. तर मला वाटतं एकूण एक हिशोब तोच होतो. पण येतात इथे बरीच लोक येतात. होलसेल खूप मोठं सामान घ्यायचं असेल, गावचं सामान असेल वगैरे, तर इथे बरीच लोक येतात. नाहीतर इथून दुकानांमध्ये वगैरे माल सप्लाय होतो. तर मला ना ॲक्च्युली गिझरची कॉईल घ्यायची होती. तर एक दुकान मला सापडलं, तिथे होती गिझरची कॉईल, पण त्याच्याकडे नेमकं जीपे नव्हतं. आणि मी पुढे गेलो, माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते, आणि मी पुढे गेलो तर ATMमधून पैसे काढायला तर ATM बंद होतं. कारण की म्हटलं आता इथे मार्केटला आलो आहे तर एक ती गिझरची कॉईल घेऊनच जाऊया. कारण ती ॲक्च्युली गिझरची कॉईल 300 रुपयाला किंवा 250 ते 300 350 रुपयाला मिळते, चांगल्या क्वालिटीची, 4000 किलोवॅट वगैरे. आणि आपल्याकडे जो इलेक्ट्रिशियन असतो तो 900-1000 रुपये घेतो. आता आपण पोचू इथून काळबादेवी एरियामध्ये. इथे बरीच चष्म्याची वगैरे दुकानं आहेत काळबादेवीला. खूप मोठं मार्केट आहे, क्रॉफर्ड मार्केट. पाण्याचा धंदा माहिती आहे तुम्हाला मित्रांनो, असंच कोकणामध्ये पण आहे गावच्या साईडला. हे सगळे जे दुकानं असतात ना त्यांना हे पाणी पुरवतात. कारण की तिथे काही काही जे स्टोअर्समध्ये पाणी वगैरे नसतं, तिथे नळाची म्हणजे पाण्याची सोय नसते. तर मग हे जे बाटले आहेत ना 10-10 लिटर, 20-20 लिटरचे, 50-50 लिटरचे, हे पुरवतात. म्हणजे मुंबईमध्ये धंदा कसा करतात बघा लोक. आणि मी बघितले ना सगळे मेहनत करणारे, सगळे परप्रांतीय आहेत, भैये ते चिक्कार आहेत बघा. आता एक दिसेल पुढेच, सगळे डिलिव्हरीवाले तर पूर्ण भैये आहेत, हे परप्रांतीय आहेत. आणि ते मेहनत करतात. आणि मराठी फक्त ते जुने लोक आहेत, एक डब्बेवाले आणि बोझी वगैरे वाहून नेणारे वगैरे. नाहीतर आता सगळे ऑलमोस्ट परप्रांतीय, UPवाले आणि बिहारवालेच आहेत. हा बघा, हा ह्याला मी विचारलं, हा UPचा आहे. आणि तो एक ती माओ म्हणून मला वाटतं मोमोजचं दुकान आहे चायनीजचं, हे बघा तिथे तो सर्व्हिसला आहे. आणि महाराष्ट्रीयन लोक खूप कमी आहेत, खूप. बघा ना आपली व्हिडिओज किती बघणारी लोक कमी आहेत. आणि इथे सरकारचं एक आभार मानले पाहिजेत, इथे रिक्षावाल्यांना एंट्री नाही दिली आहे. हा बघा, वासुदेव बळवंत फडके चौक, खूप सुंदर शिल्प आहे, खूप सुंदर, खूप बघत राहावं असं वाटतं. खूप छान केलं आहे बघा ना, वासुदेव बळवंत फडके चौक. त्यांच्याबद्दलची माहिती लिहिली आहे तिथे. आणि आता आपण चाललो परतीला. तर क्रॉफर्ड मार्केट एरियामध्ये जाऊ. हे बघा, हे सेंट झेवियर स्कूल बऱ्याच पिक्चरमध्ये वगैरे असतं ना. आणि मला वाटतं बरेच बॉलिवूडचे कलाकार इकडे शिकलेले आहेत. सेंट झेवियर स्कूल ही सुद्धा शाळा मला वाटतं इंग्रजांनीच बांधली असावी. आता हा दगड मिळत नाही का? जरा कमेंट करून सांगा. बघा ना काय शाळा आहे ना, सेंट झेवियर्स हायस्कूल. ते जोजिताबाई सिकंदरचे दिवस हे आठवतात. ये मॉडेल कॉलेज और ये सेंट झेवियर्स. ही सुद्धा लॉर्ड हॅरिस महानगरपालिका मराठी शाळा. ही मराठी शाळा आहे त्या एरियात. वाह, बघून खूप गर्व वाटला.
ते बघा इकडे भायखळा, इथे चेंबूर. आता आपण क्रॉफर्ड मार्केट एरियाला आलो. ही बघा ना काय मोठी मोठी दुकानं आहेत. आणि हे मला वाटतं पोलीस कमिशनरचं ऑफिस आहे, मेन ऑफिस, म्हणजे आपण त्याला काय मुख्यालय, हेड ऑफिस. ही इथे ती भाजी मंडई आहे, फ्रूट मार्केट वगैरे, आणि आतमध्ये बरीच दुकानं आहेत. पण सगळे इकडे पण जास्त मुस्लिम वस्ती खूप आहे, ते बोहरी मुसलमान आहेत. आणि हे समोर आपलं क्रॉफर्ड मार्केट. ते बघा ते तिथे बादशाह एक हॉटेल आहे, फेमस आहे खूप. हे पूर्ण आतमध्ये मार्केट आहे, खूप मोठं मार्केट आहे, होलसेल. इथे खूप बरीच, हे बघा ही पब्लिक अशी येते सॅटर्डेला, म्हणजे वीकडेजला पण असते, रविवारी बंद असतं. हे पीके वाईन्स. हा जेजेचा ब्रिज. हे बघा हे जे स्कूल ऑफ आर्ट. मी विचारलं त्यांना, आपल्या दादांना, मला आतमध्ये जरा शूटिंग करायला द्या, पण नाही दिलं. इथे बरेच नाना पाटेकर आणि बरेच दिग्गज इकडे शिकून गेलेले आहेत. जे स्कूल ऑफ आर्ट तुम्हाला माहितीच असेल, जे कमर्शियल ॲडव्हर्टायझिंग, फिल्म मेकिंगमध्ये, जे इवन अप्लायड आर्टसाठी फेमस आहे. खूप जुनी इन्स्टिट्यूट आहे, आणि मला वाटतं इंडियातली नंबर 1 ही आहे, आर्ट इन्स्टिट्यूट. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच माझे पुढील व्हिडिओ बघत राहा. पारंब्या बघायचं.